नमस्कार. स्वागत आहे तुमचं एक्झाम गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती. तर महाराष्ट्र शासनाची महिला आणि मुलींसाठी एक योजना आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेचा 1 वर्ष झाल्यानंतर सध्या शासनाकडून ई-के-वाय-सी करण्यास सांगण्यात येत होतं. तर ती ई-के-वाय-सी करण्याची जी शेवटची तारीख होती, ती 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्याची मुदत देण्यात आली होती. पण सध्या जिल्ह्यामध्ये ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आणि काही अन्य कारणांमुळे सध्या इलेक्शन्स वगैरे असल्यामुळे अन्य कारणांमुळे त्याची शेवटची ई-के-वाय-सी करण्याची जी मुदत होती, त्याची तारीख वाढवण्यात आली आहे. ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला आता 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. आणि त्या ई-के-वाय-सी करताना काहींना प्रॉब्लेम येत होता. तर ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, तर त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचं ई-के-वाय-सी करायचं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पती किंवा वडिलांचं ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा जर त्यांचा घटस्फोट झाला असेल, तर ते घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जर न्यायालयाची आदेशाची एक प्रत असेल, तर ती संबंधित त्यांच्या गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायची होती. म्हणजे तुम्ही आता ती जमा करू शकता. ती तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि अंगणवाडी सेविकांनी त्या महिलांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्यांना पती किंवा वडील यांची ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. मग अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी होऊन जाईल. जर स्क्रीनवर दिसत असेल तर www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतिक क्रमांक हा आहे. तर मित्रांनो, ही होती सर्व सबस्क्रायबर लोकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला मित्र-मैत्रिणी किंवा ज्या आपल्या संपर्कातील महिला आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांनाही या गोष्टीची अपडेट द्या. या जी-आर मध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर ही जी पी-डी-एफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही टाकलेली आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला ही पी-डी-एफ भेटून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.